लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात, लिहिलेली नावं पुसता येतात, कोरलेली नाही, अशा शब्दात अभिनेता रितेश देशमुखनं रवींद्र चव्हाण यांना उत्तर दिले। लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जाणार असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं। त्यावरून रितेश देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं। आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। माणसांची नावं पुसता येतात, मात्र कोरलेली नावं पुसता येत नाही, असं महत्त्वाचं विधान रितेश देशमुख यांनी केले। रवींद्र चव्हाण यांच्या विधानाला आता रितेश देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलंय। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। देशमुखांवर मी कोणतीही टीका केली नाही, असं स्पष्टीकरण आता रवींद्र चव्हाण यांनी दिलंय। मात्र लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात, लिहिलेली नावं पुसता येतात, कोरलेली नाही, अशा शब्दात अभिनेता रितेश देशमुख यांनी रवींद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलंय। ज्या पद्धतीनं रवींद्र चव्हाणजी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केलाय, पण लातूरकरांना माहित आहे की रवींद्र चव्हाणजी काय बोलले। विलासराव देशमुख असतील किंवा अन्य काय असतील, कोणी काय केलं हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे। भारतीय जनता पार्टी आपला विकासाचा अजेंडा घेऊन लोकांमध्ये जातं, विकासाचं व्हिजन घेऊन लोकांमध्ये जातं। जेव्हापासनं भारतीय जनता पार्टीची लातूर महापालिकेत सत्ता होती, लातूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही केलं। अनेक वर्ष लातूरला मागास ठेवण्याचं काम कोणी केलं हे देखील महाराष्ट्राने बघितलं। लातूरचा विकास भारतीय जनता पार्टीच्याच नेतृत्वात होईल आणि लातूर महापालिका देखील भारतीय जनता पार्टी जिंकेल। दरम्यान आता रवींद्र चव्हाण यांनी या सर्व प्रकरणावर आपलं स्पष्टीकरण दिले। विलासराव देशमुखांवर मी कोणतीही टीका केली नाही, भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं, विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय। त्यामुळे त्या ठिकाणी आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या त्या संदर्भात मी तसं म्हटलं, परंतु तरी सुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।